राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. भारतीय संगीताच्या विशाल आकाशात असंख्य ताऱ्यांनी आपल्या तेजानं प्रकाश पाडला. पण त्या तेजोमय विश्वात एक चिरंतन झळाळीत येणारं नक्षत्र म्हणजेच आशा भोसले. त्यांच्या सुरेल कंठातून उमटलेले स्वर म्हणजे जणू भावनांचे रंगीत इंद्रधनुष्य, कधी कोमल, कधी चंचल, तर कधी मनाच्या तळाशी स्पर्श करणारे. पण या सुरेल प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या मातीतला सुगंध म्हणजेच सांगली, आशाताईंची जन्मभूमी, त्यांच्या सुरांच्या पहिल्या पावलांची साक्षीदार. 8 सप्टेंबर 1933चा तो दिवस. सांगलीच्या गोंधळी गल्लीतील एका साध्या पण सांगीतिक वातावरणाने नटलेल्या घरात आशाताईंचा जन्म झाला. घरातच स्वप्नांचं राज्य होतं, घरातच स्वरांचं राज्य होतं. कारण त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे मराठी रंगभूमीचे तेजस्वी नाट्यगायक आणि शास्त्रीय संगीताचे अभ्यासू साधक होते. त्यांच्याकडूनच आशाताईंना संगीताचे पहिले संस्कार लाभले. बालपणीच्या या निरागस दिवसात सांगलीच्या मातीनं त्यांच्या स्वरांना पहिली ऊब दिली आणि वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांच्या संगीत प्रवासाचा श्रीगणेशा याच भूमीत झाला. सांगलीच्या सांस्कृतिक वलयानं त्यांना जणू कवेत घेतलं होतं. शाळेतील साध्यासुध्या दिवसात शिक्षकांकडून मिळालेली शाबासकी, स्थानिक कार्यक्रमात मिळालेला प्रतिसाद आणि रसिकांच्या डोळ्यात उमटलेलं कौतुक या साऱ्यांनी त्यांच्या आत्मविश्वासाला नवी धार दिली. पुढं जीवनानं त्यांना पुणे मुंबईच्या गजबजाटात नेलं. पण त्यांच्या सुरांच्या मुळाशी असलेली सांगलीची माती कधी सुटली नाही. मंगेशकर कुटुंबाचं नाव जसं संगीताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलं गेलं, तसेच सांगलीशी त्यांचं नातंही अभिमानानं जोडलं गेलं. लता मंगेशकर, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आणि मीना खाडीकर या भावंडांसह आशाताईंनी संगीताचा वारसा पुढे नेला. या कुटुंबानं केवळ गाणी गायली नाही, तर भारतीय संस्कृतीच्या भावविश्वाला सुरांची नवी दिशा दिली. सांगलीनेही आपल्या या लाडक्या कन्येवर तितक्याच प्रेमानं वर्षाव केला. सांगली भूषण सारख्या सन्मानांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली. तरुण भारत क्रीडांगण इथं आयोजित भव्य कार्यक्रमात मंगेशकर कुटुंबाचा सन्मान करण्यात आला. तो क्षण म्हणजे सांगलीच्या सांस्कृतिक इतिहासातील सुवर्णपान ठरला. त्यावेळी दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. तर मिरजेतील देवल नाट्यगृह या नाट्यगृहाच्या भूमिपूजनानं या नात्याला अधिक दृढता प्राप्त झाली. आशाताईंच्या सुरांनी मराठी भावगीत, भक्तिगीत, लावणी यांसारख्या विविध प्रकारांना नवे आयाम दिले. त्यांच्या आवाजातली खुमारी आणि अभिव्यक्तीची ताकद सांगलीकरांच्या मनात घर करून राहिली. प्रत्येक मैफिल म्हणजे जणू सुरांची दिव्य यात्रा, जिथं रसिक मंत्रमुग्ध होऊन त्या सुरांच्या लहरीवर तरंगत राहायचे. आजही सांगलीच्या रस्त्यांवर मैदानी कार्यक्रमांच्या आठवणी आणि ज्येष्ठ रसिकांच्या गप्पांमध्ये आशाताईंचा स्वर दुमदुमतो. त्यांच्या गाण्यांनी भारलेले दिवस, गर्दीने फुललेली मैदानं आणि त्या स्वरांच्या संगीतीत हरवलेली माणसं, ही सगळी दृश्य आजही जिवंत भासतात. आशा भोसले आणि सांगली यांचं नातं हे केवळ जन्मभूमीच नाही, तर ते एक जिव्हाळ्याचं, सांस्कृतिक आणि भावनिक ऋणानुबंध आहे. त्यांच्या सुरांनी सांगलीला जागतिक नकाशावर स्थान दिलं. सांगलीनेही त्यांना आपल्या हृदयात कायमचं स्थान दिलं. हे नातं म्हणजे स्वर आणि माती यांचा एक अद्भुत संगम आहे, जो काळाच्या ओघात अधिकच गहिरं होत राहणार आहे. लता दिदी, आशाताईंचा अद्भुत योगायोग. भारतीय संगीत विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या लता मंगेशकर आणि आशा भोसले या 2 बहिणी म्हणजे स्वरांच्या गंगा यमुना. दोघींनीही आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण संगीतासाठी अर्पण केला. एक विलक्षण योगायोग म्हणजे दोघींचंही निधन 92व्या वर्षी झालं. आयुष्यभर सुरांच्या माध्यमातून रसिकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या या दोन्ही गानसम्राज्ञींचा हा समान शेवट जणू त्यांच्या आयुष्याच्या सुरेल समतेची साक्ष देतो. त्यांच्या जाण्यानं स्वरांचं एक युग संपलं, पण त्यांच्या आठवणींचे सूर मात्र काळाच्या पलीकडे कायम घुमत राहतील. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.